नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। 11 जून 2026 हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। तसे तर अधिक महिन्यामध्ये काही दिवस हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जाते। महिना हा भगवान विष्णूंना समर्पित महिना आहे। तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या खूप काही सेवा करायच्या आहेत। तसेच आपल्याला 11 जून रोजी येत आहे एकादशी, ज्याला आपण कमला एकादशी असे म्हणतो। हा अनन्य साधारण हा दिवस आहे। या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। या दिवशी आपण केलेल्या सेवा किंवा आपण कोणतीही काही कामे जे करतो ते आपल्याला पूर्ण महिन्याचे फळ या दिवशी मिळू शकते। हा एकच दिवशी आपण काही सेवा केल्या तर आपल्याला अधिक महिन्याचे जे काही पुण्य आहे ते मिळते। त्यामुळे हा दिवस आपण कोणीही सोडायचा नाही। आणि गुरुवार असल्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचीही सेवा करायची आहे, तसेच भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे। एकादशी म्हटलं तर बरेच लोक व्रतवैकल्य करत असतात, उपवास करत असतात। उपवासाने आपले शरीर शुद्ध होते, पण आत्मा शुद्ध करण्यासाठी आपल्याला आपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत। दान धर्म केला पाहिजे, देवधर्म केला पाहिजे, नामजप केला पाहिजे। तर तुम्ही या दिवशी काय काय करू शकता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। जे लोक उपवास करत असतील, व्रतवैकल्य करत असतील त्यांनी ते नक्की करावे। पण जे लोकांना आपले शरीर साथ देत नाही किंवा जे लोक उपवास करत नाही त्यांनीही आपल्याला या दिवशी काही ना काहीतरी सेवा ह्या नक्की करायच्या आहेत। आपल्याला एकादशीची सेवा काय करायची आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर जी मूर्ती असेल ती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। त्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला मूर्ती ही जागेवरती ठेवायची आहे। भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे। गोडाधोडाचा आपण जर काही नैवेद्य केला असेल तर तो अर्पण करायचा आहे किंवा खडीसाखर एखादे फळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। मंत्राचे पठण नक्की करायचे आहे। या दिवशी म्हणजे गुरुवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता 21 वेळा जर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे शक्य असेल तर ते नक्की करायचे आहे। जर आपल्याला एकाच वेळी एका बैठकीमध्ये ते शक्य होत नसेल तर आपण सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा आणि संध्याकाळी 7 वेळा असे मिळून जरी 21 वेळा पठण केले तरीही चालते। त्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या वेळेनुसार आपण व्यंकटेश स्तोत्राचे या दिवशी पठण हे नक्की करायचे आहे। आताच करायचे आहे किंवा एकाच बैठकीमध्ये करायचे आहे त्यांनी गुरुवारी रात्री 12 वाजता हे व्यंकटेश स्तोत्राचे पठण हे नक्की करावे। आपल्याला विष्णू सहस्र नामावलीचे हे पठण करायचे आहे। जर आपल्याला ते येत नसेल तर आपण यूट्यूबवरती हळूवारपणे लावून त्याच्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करावा। पण विष्णू सहस्र नामावलीचा ऐकणे किंवा पठण करणे हे एकादशीच्या दिवशी खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे आपल्याकडून ही सेवा आपल्याला येत नसेल तरीही आपण त्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न केला तरीही चालू शकते। जर आपल्याला विष्णू सहस्र नामावली येत नसेल तर आपण आत्तापासून दररोज जर सकाळच्या वेळी विष्णू सहस्र नामावली लावली आणि मोबाईलवरती यूट्यूबवरती लावली तर आपण ती दररोज ऐकली तर आपल्या ती कानावरती पडून आपल्याला ती वाचता किंवा ज्यावेळेस ती चाललेली असते त्याबरोबर म्हणण्याची प्रॅक्टिस होते। त्यामुळे आपल्याला सवय लावून घ्यायची आहे की रोज सकाळी आपल्याला विष्णू सहस्र नामावली लावून द्यायची आहे आणि त्याबरोबर आपल्याला ही म्हणायची सवय लावायची आहे। विष्णू सहस्र नामावली उद्याच्या दिवशी म्हणण्याला अगणित असे फायदे आहेत। त्यामुळे उद्याच्या दिवशीपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करा। या एकादशीचे अवचिंतन साधून आपल्याला विष्णू सहस्र नामावलीची सुरुवात नक्की करायची आहे। आपल्याला ज्या काही या अधिक महिन्यामध्ये सेवा करणे जमले नाही तरीही आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपण एकाच दिवशी सर्व ज्या काही सेवा करू त्याचे पुण्य आपल्याला पूर्ण महिन्याचे पुण्य मिळते। त्यामुळे आपल्याला उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, तो मात्र आपल्याला सोडायचा नाही। आपण जर अधिक महिन्यामध्ये कोणतीही सेवा केली तर ती अधिक पटीने वाढत जाते। त्यामुळे जर आपण महिनाभर काहीच केले नसेल तर या 4-5 दिवसामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। त्यामुळे आपल्याला पूर्ण महिन्याचे फळ प्राप्त होईल। ज्या सेवा आपल्याला करता येतील,
जमतील त्या सेवा करा, पण या दिवशी आपल्याला कोणती ना कोणती सेवा नक्की करायची आहे. तर आपल्याला कोणती सेवा करता आली नाही, वेळ मिळाला नाही किंवा जर आपल्याला वाचता येत नसेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला जितके होईल तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करायचा आहे आणि आपल्याला देवासमोर बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला प्रत्येक वेळेस एक तुळशीचं पान हे आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे. ही सेवा जरी केली तरी आपल्याला अनंत कोटीचे फळ मिळते. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. ह्या सेवा करण्यासाठी कोणीही हा दिवस सोडू नये. अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य मिळवण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी दिवस आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.